दिसतोय परक्याचा, फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं जॅकी सोहनलालकडे आशाच्या लग्नाच्या संदर्भात विचारपूस करतो. नाना फोनवर आशाची चौकशी करतात, पण आशा त्यांना आपल्या परिस्थितीबद्दल सांगत नाही. इन्स्पेक्टर जॅकी येऊन नानांना भेटतो आणि पुराव्यांच्या आधारे त्यांना सगळं काही सांगतो की षडयंत्र रचून आशाशी लग्न केलं गेलंय, जेणेकरून आशाला गोविंदची केस लढण्यापासून थांबवता येऊ शकेल. आता पुढे मावशीने आता मला परमिशन दिली, मग मला विजयला आपलंसं करण्यापासून कोणीच नाही थांबवू शकत. आशालाही विजयच्या आयुष्यातून जावंच लागेल. विजय सोबत आशा अखेर राहू तरी कशी शकते, जर विजय तिच्यावर प्रेमच नाही करत? परत डिस्कनेक्ट केला फोन. हा मिस्ड कॉल कोणाचा आहे? हॅलो हॅलो, कोण? मी पल्लवी बोलते. मला वाटतं तू तुझ्या मोबाईलमधून माझा नंबर पण काढून टाकलास. हसं, मला या गोष्टीने काही फरक नाही पडत. तू तुझ्या मोबाईलमधून माझा नंबर काढ किंवा नको काढूस, पण विजयच्या आयुष्यातून तू मला मुळीच नाही काढू शकणार. पल्लवी, मला तुझ्याशी बोलायचंच होतं. तुला समजवायचं होतं मला की चुका सगळ्यांकडूनच होतात, पण त्या चुका पुन्हा पुन्हा करण्यापेक्षा त्या सुधारल्या पाहिजेत. मग अशा ही गोष्ट तुलाही लागू होते ना? चल, मानलं की आधी तुला काहीही आठवत नव्हतं, पण जेव्हा तुला हे समजलं की मी विजयवर प्रेम करते, तर पल्लवी, जर लग्नाच्या आधी ही गोष्ट मला कळली असती तर कदाचित लग्नही झालं नसतं. पण आता तर लग्न झालंय आमचं. काय कळण्याविषयी बोलतेस तू? हा, जाणून बुजून माझं सुख हिरावून घेऊन तुझ्या पदरात टाकलं गेलं, आणि आता मी विजयशिवाय नाही जगू शकत, आणि मी विजयला विसरूही नाही शकत. कोणावर आरोप केल्यामुळे निघून गेलेली वेळ परत येत नाही, आणि तुला ही गोष्ट नीट लक्षात घेतली पाहिजे की विजयचं आता लग्न झालंय माझ्याशी पल्लवी, आणि मी त्याची बायको आहे. चुकून तू त्याची पत्नी झालीयस. सुधारायचीच असेल तर ही चूक सुधार. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की विजय माझा आहे आणि माझाच राहील. मी नानूंनी दिलेल्या वचनामुळे बांधली गेले पल्लवी. सामाजिक मर्यादांनी बांधून ठेवलंय मला, आणि तू त्या सामाजिक मर्यादा तोडायला सांगतेस मला? कोणत्याही मुलीसाठी हे योग्य नाहीये. वाह आशा, विजयवर तुझ्या धमकीचा परिणाम नाही झाला तर मला धमकी देते. पण एक गोष्ट तू ही नीट कान उघडे ठेवून ऐक. मी विजयशिवाय नाही जगू शकत. तुला त्याच्या आयुष्यातून जावंच लागेल. तो दिवस कधीच उजाडणार नाही पल्लवी, लक्षात ठेव.
तो दिवस कधीच उजाडणार नाही. कसल्या विचारात हरवलाय तुम्ही? गायत्री, मी इन्स्पेक्टर जॅकीच्या बाबतीत विचार करत होतो. त्याच्या बोलण्यावरून असं वाटतं की तो सगळं काही समजून गेलाय. तुला काय वाटतं की आपण लपवून ही गोष्ट लपवून राहील की विजयच्या हातून खून झालेला? तुम्हाला काय म्हणायचंय काय? यातून तुम्हाला असं तर नाही ना म्हणायचं की तुम्ही स्वतःहूनच पोलिसांना ही गोष्ट सांगा? नाही, मी तर नाही सांगणार, पण या गोष्टीची काही गॅरंटी नाहीये की ही गोष्ट लपून राहील. गायत्री, इन्स्पेक्टरच्या डोक्यात हा प्रश्न आहे की जर पल्लवी आणि विजय एकमेकांवर प्रेम करत होते तर विजयने आशाशी लग्न का केलं? या लग्नासाठी मागणी कोणी घातली? तू पण होतीस ना समोर. त्या इन्स्पेक्टरचा सगळ्यात पहिला प्रश्न हाच होता. मग तो स्वतः शोधेल ना या प्रश्नाचं उत्तर. गायत्री, जर त्याला या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर काय होईल याचा विचार केलास? जर त्याला हे समजलं की विजयवर दबाव आणून त्याचं लग्न आशाशी करून देण्यात आलं होतं, तर मग होऊ शकतं की तो त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न करेल. आणि त्या प्रयत्नात त्याला हे सुद्धा समजेल की ज्या खुनाचा आरोप गोविंदवर आहे तो खून वास्तविक विजयने केलेला. गायत्री, तू कदाचित इतक्या दूरचा विचार नाही करू शकत, पण जर तू पल्लवीचं आयुष्य आणि तिच्या सुखाची जबाबदारी घेतलीच आहेस तर तुला प्रत्येक गोष्टीचा खोलात जाऊन विचार करावा लागेल. हे काही मोठं कारण नाहीये की मी विजय आणि पल्लवीला वेगळं व्हायला सांगावं. तुम्ही सुद्धा आशाच्या बाबतीत विचार करू शकता ना की ती वकील आहे आणि तिचं लग्न एका गुन्हेगाराशी का करण्यात आलं? माझ्यासाठी ही गोष्टही काळजी करण्यासारखी आहे की अखेर आशा त्या घरात का राहते? जर तिला माहिती आहे की विजय खुनी आहे, अखेर तिचे विचार बदलले तरी का असते? तुमची मुलगी आहे, तुम्हीच विचारा. तुला हे चांगलंच ठाऊक आहे की ती माझी मुलगी जरूर आहे, पण तिने मला कधीही रिस्पेक्ट नाही दिला. एवढंच नाही तर तिने माझ्या विरुद्ध केस करण्याचं ठरवलं होतं. ना मला आशाला फेवर करण्याची इच्छा आहे ना पल्लवीला. त्या दोघींचंही आयुष्य अनेक प्रश्नांमध्ये गुंतून पडलेलं आहे ज्याचं उत्तर कोणाकडेही नाही. आणि त्या दिवशी काय होईल गायत्री, ज्या दिवशी पोलिसांच्या समोर ही गोष्ट उघड होईल की विजय खुनी आहे? हे सगळं प्रकरण हाताळणं आणि सोडवणं विजयच्या घरच्यांची जबाबदारी आहे. ते बघतील काय करायचं. नमस्कार. तुम्ही आज इथे कसे? तुम्ही समजू शकता शास्त्रीजी, तहानलेला माणूसच पाणी शोधत येतो. म्हणूनच तर मी तुमच्याकडे आलो, कारण मला माझ्या जावयाला वाचवायचं. हे बघा, जेवढे उपाय तुमच्याकडे होते ते तर तुमचे वापरून झालेले आहेत. धमकीपासून लाच देण्यापर्यंत तुम्ही सगळे तीर मारून पाहिलेत. आता कोणता तीर घेऊन आलायत तुम्ही? हे काय बोलताय शास्त्रीजी तुम्ही? मी तुम्हाला दुःखी करायला नाही आलोय. मी तर माझ्या जावयाच्या चुकीच नाही, चूक नाही, चूक अजिबात नाही. खरं तर गुन्हा जो माझ्या जावयाने केलाय त्याचं प्रायश्चित्त घ्यायला आलोय. तुमच्या बोलण्यावरून हे तर नाही वाटत की तुम्हाला प्रायश्चित्त घ्यायचे? हे बघा शास्त्रीजी, आता तुमच्या घरात कोणी कमावणार तर नाहीच आहे. आता तुम्ही स्वतःसाठी कमावून जे काही पैसे ठेवले, म्हणजे साठवून ठेवले, किती दिवस पुरणार ते? हे बघा, तुम्हाला माझी चिंता करायची अजिबात गरज नाही. रेखा ही भाग्याची. मला माहिती आहे की खरं तर चिंता तुम्हाला तुमच्या जावयाची आहे, पण तुमच्या कोणत्याही बोलण्याचा माझ्यावर परिणाम होणार नाही.
हे बघा शास्त्रीजी, खरं म्हणजे तुम्ही एक हट्ट धरून बसला आणि हट्टाने घेतलेला निर्णय कधीही चांगला नसतो. खरं तर तुम्ही माझ्याच सुनेला सारथी बनवून माझ्याच विरुद्ध लढायला लावता. आता हे तुमच्या मनात तरी कसं येतं की माझी सून तुम्हाला साथ दे, माझ्याच मुलीचं कुंकू पुसून टाकेल ती? कसं होऊ शकतं हे? तुम्हाला काय म्हणायचंय तरी काय? हे बघा, जे काही बोलायचंय ते स्पष्टपणे बोला. माझं बोलणं अगदी लक्ष देऊन ऐका. हे बघा शास्त्रीजी, मला हे माहिती आहे की तुम्ही तुमचा मुलगा गमावल्यानंतर अगदी मोडून गेलेला आणि मला तुम्हाला पुन्हा मोडून पडताना बघायची इच्छा नाही. आणि एक गोष्ट तर अगदी नक्की आहे शास्त्रीजी, की या लढाईमध्ये तुमचा विजय होणं निव्वळ अशक्य आहे. नाही, हरल्यानंतर तुम्हाला धक्का नको बसायला. म्हणूनच मी सांगतोय ते मान्य करा तुम्ही. हे बघा, ही लढाई मी आशाच्या सोबतीने सुरू केली होती आणि माझा त्या आशावर पूर्ण विश्वास आहे. असा विश्वास फक्त तुटण्यासाठी असतो शास्त्रीजी. आणि जर तुम्ही अशा प्रकारे विश्वास ठेवलेला असेल तर तो तुटण्याची वाट सुद्धा तुम्हालाच बघावी लागेल. मला तर एवढंच माहिती आहे की आशा तुमच्या समोर केस लढायला नकार नाही देऊ शकत, कारण ती वचनामध्ये बांधली गेलेली आहे. पण माझी ही खात्री आहे की जर ती केस लढेल तर जिंकण्यासाठी नाही, फक्त आणि फक्त हरण्यासाठी. शास्त्रीजी, जर तुम्ही याचा गांभीर्याने विचार केला तर तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल की तुम्ही ही केस हरलेले आहात. फक्त न्यायालयाचा निर्णय यायचा बाकी आहे. म्हणूनच ही गोष्ट आता इथे संपवा तुम्ही. काही देवघेव करू आपण. मला म्हणायचं आहे की या ब्रीफकेसमध्ये पूर्ण 50 लाख रुपये आहेत तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी. घ्या, हे घ्या घ्या. हे बघा, जर मी हरलेलो असेन तर त्याबद्दल तुमचं अभिनंदन. पण एक गोष्ट नीट कान उघडे ठेवून ऐका तुम्ही. जोपर्यंत मी जिवंत आहे मी हार नाही मानणार. आणि आता तुम्ही उचला हे आणि जा इथून. अरे, तुम्ही तर रागावलातच अगदी. मी सांगितलं ना, तुम्ही जा इथून. ठीक आहे, पण मी एकदा परत सांगतो तुम्हाला, विचार करा जरा एकांतामध्ये. जर काही लक्षात आलं तर आठवण काढा माझी. 50 लाख. हे बघा, जा. जितक्या लवकर जाल तेवढं चांगलं होईल. जा, निघा. लाज देतोय मला. खाणी भाग्याची. गोविंदला वाचवण्याचे अनेक मार्ग आहेत. तू एकटी काहीही नाही करू शकणार. आणि जे काही तू करतेस ना, त्यामुळे दुसऱ्या कोणाचं काहीच नाही बिघडणार. उलट स्वतःच्याच हातांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेशील. दीदी, जर मी काहीच करू शकत नसेन तर तुम्ही सगळे विचार का करताय? करू दे ना मला जे करायचंय ते. जर न्यायाच्या मार्गाने चालत असताना मी यशस्वी झाले तर आनंदी होण्याचा अधिकार तुम्हाला सुद्धा आहे. आणि जर हरले तर तुमचं अभिनंदन करायला नक्कीच येईल. खूप मोठ्या मोठ्या बाता मारतेस ना, खरेपणाच्या बाता, चांगुलपणाच्या बाता. पण नारी धर्म काय असतो हे आजवर समजू नाही शकलीस. आता कोणत्या धर्माची शिकवण द्यायची ठरवली तुम्ही? पत्नी धर्माची, जी आपल्या नवऱ्यासाठी काहीही करते, जसं आता मी करतेय. तू आपल्या मनात डोकावून बघ. काय तू ते करतेस जी तुझ्या नवऱ्याची इच्छा आहे? नाही ना. तुला तर आपल्या नवऱ्याशी काही देणं घेणंच नाहीये आणि ना पतिव्रता धर्माशी. टोमणे नका मारू. मला हे चांगलंच ठाऊक आहे की पतिव्रता धर्म काय असतो ते. ज्या पत्नीच्या दृष्टीने पतीला काही महत्वच नसेल, त्याच्या बोलण्याला काही महत्वच नसेल,
ती हा दावा करते की ती पत्नी धर्माचं पालन करते? अजिबात नाही आशा. तू सत्याची साथ देण्याच्या प्रयत्नात पत्नी असण्याचा धर्म सोडून दिलाय. पण मी नाही सोडणार. मी माझ्या पत्नी धर्माचं पालन करेन आणि मी बघतेच की तू माझ्या पतीला फाशी मिळवून देण्यात कशी यशस्वी होतेस. खरं तर हे आहे दीदी की तुम्ही याला पत्नीचा धर्म म्हणून समाजाचाच नाही तर खरेपणा, चांगुलपणा आणि धर्माचाही अपमान करताय. कोणताही धर्म एखाद्या पापी माणसाला वाचवण्याची शिकवण देत नाही. आणि तुमच्या नवऱ्याने जे पाप केलंय ना त्याची शिक्षा तर त्याला भोगावीच लागेल. तो दिवस कधीही नाही येणार आशा. आपण दोघी इथेच आहोत. जितकी ताकद लावायची तितकी लाव तू. मी पण बघतेच आता की तू माझ्या नवऱ्याला शिक्षा मिळवून देण्यात कशी यशस्वी होतेस. त्या क्रिमिनल लॉयर आशाविषयी तर बोलत नाही आहेत ना, जिचा पती त्या हल्ल्यामध्ये मारला गेला होता. हो हो, मी तिच्याबद्दलच बोलतोय. आणि आणि सिद्धांताला तिच्याशी लग्न करायची इच्छा आहे. बस. मला तर हेच समजत नाहीये की तुम्ही असा विचार तरी कसा केला. माझ्या सिद्धांतचं लग्न तुम्ही त्या विधवा आशासोबत. मला तर तुमच्या विचारांची कीव येते. तुम्ही त्या विधवेचं लग्न माझ्या मुलाशी करून द्यायचा विचार करताय? पूर्ण दुनियेत तुम्हाला माझाच मुलगा मिळाला का? आमचं मन इतकंही मोठं नाहीये की एका विधवेला आणूनच्या डोक्यावर बसवून ठेवू. एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐका तुम्ही. कोणी विधवा आमच्या घरची सून नाही होऊ शकत. अजिबात नाही. मला तर तुमच्यासारख्या लोकांशी बोलणं सुद्धा गुन्हा वाटतो. उभे का राहिलाय तिथे? चालते व्हायतून. माझा निर्णय काल सुद्धा अटळ होता आणि आजही माझा निर्णय अटळ आहे. मला आशाशी काही झालं तरी लग्न करायचं. लग्न तर केलंच आहेस तू. हिला माझ्या घरची सून बनवलंयस तू. आता मी भले कसंही स्वीकार करेन, ही माझी सून आहे. आणि माझी सून कोणत्याही भाड्याच्या घरात नाही राहणार. मी घरी सांगून ठेवलंय, सूनबाई येणार आहे, तिच्या स्वागताची तयारी करा. हो, मी बस अर्ध्या तासात हॉस्पिटलला पोहोचतो. तुम्ही पण या तिथे. ओके, या. थँक्यू. नाना बेटा, मला काहीही विसरता येत नाहीये. एक एक गोष्ट आठवते रे मला. काय झालं, कसं झालं. नाना, इन्स्पेक्टरच्या बोलण्यावरून सगळ्या प्रश्नांची उत्तर तर मिळालीच आहेत आपल्याला. सिद्धांतचं असं आशाला भेटणं आणि सिद्धांतने स्वतः आशाचा मित्र असल्याचं सांगणं, हे सगळं खोटं होतं नाना. एवढी मोठी चाल खेळली गेली आपल्या विरुद्ध आणि आपल्याला काही समजलंही नाही. आणि नाना, सत्य तर असं पण आहे की सिद्धांत फक्त आणि फक्त सुरुवातीपासूनच पल्लवीवरच प्रेम करत होता. त्याने आपल्या आशाशी फक्त गोविंदला वाचवण्यासाठीच लग्न केलं होतं. आणि हे सत्य आपल्यापर्यंत पोहोचू नये यासाठीच आपल्याला हे खोटं सांगण्यात आलं की पल्लवी त्याच्या मागे लागली म्हणून. खरं तर असं काही नव्हतं. सोहनलाल आणि गायत्रीलाही त्या लोकांनी आपल्या विरुद्ध उभं केलं. ते तर असं समजतात की सिद्धांतावरही दबाव आणून आपण आशाशी लग्न करायला लावलं. एवढंच नाही तर पल्लवीला ते पत्रही आपणच पाठवलं होतं जेणेकरून ती लग्नापासून लांब राहील. नाही नाना, ते पत्रही खुद्द सिद्धांतनेच पाठवलं असणार. कारण नाना,
सिद्धांतला माहीत होतं की पल्लवी जर लग्नाला आली तर मग हे सगळं प्रकरण उघड होऊन समोर येईल आणि आशा लग्न करायला नाही म्हणेल. त्याला हे माहीत होतं. म्हणूनच नाना तो लग्नाच्या आधी एकदाही पल्लवीला नाही भेटला. हे सगळं घडलंय हे त्याच्यामुळेच. बस. आता तर काहीच मार्ग दिसत नाहीये बेटा. आपण तर करायचं म्हटलं तरी काही करू शकत नाही. त्या लोकांच्या दृष्टीने या लग्नाला काही महत्व असो वा नसो, पण आपल्या दृष्टीने ते आहे. आशाच्या दृष्टीने आहे. आशा तर आता सिद्धांतची पत्नी आहे. नाना आता हे सर्व उघड होऊन समोर आलेलंच आहे, तर आपल्याला हे स्पष्टपणे त्यांना विचारायलाच पाहिजे की त्या लोकांना आता या लग्नाबद्दल काय वाटतं, आशाच्या बाबतीत काय वाटतं. आणि नाना ही गोष्ट तर नक्की आहे की आशा गोविंदची केस सोडायला नक्कीच तयार नाही होणार. तेव्हा ते लोक काय करणार. हो बेटा, आता तर बोलायला लागणारच आपल्याला. हो नाना, मी हॉस्पिटलला जाऊन येतो, मग आपण जाऊया. तू येण्याची गरज नाहीये बेटा. मी स्वतः जाईन त्यांचा गैरसमज दूर करायला. मी त्यांना सांगायला जाईन की आता सत्य समोर आलंय आणि विचारेन त्यांना की माझ्या आशाच्या आयुष्याशी खेळण्याचा त्या लोकांना काय अधिकार आहे. मी विचारीन त्यांना आणि त्यांना उत्तर द्यावंच लागेल. नाना कधी काय बोलतील याचा काहीही भरवसा नाहीये. तेही गोष्ट लपवण्याकरता की आशा आणि विजयचं लग्न कसं झालंय ते काहीही बोलू शकतात. हो, पण पोलिसांनाही हेच जाणून घ्यायचंय की अखेर आशाचं लग्न विजयशी झालं तरी का. पण भीती या गोष्टीची आहे की पोलिसांना या खुनामागचं सत्य तर कळणार नाही. त्या खुनाचा आरोप तर माझ्या पतीवर आहे. मग तुम्ही विजयच्या बाबतीत एवढी चिंता का करताय. भले काय व्हायचंय ते होऊ देत. विजयवर असा कोणताही आरोप नाही होणार. हा, जर भीती आहे तर ती फक्त आशाची. हो, लॉयर आहे ना, म्हणूनच कायदा तिला चांगला कळतो. हो, लॉयर आहे म्हणून तर धमक्या देते ती. ती समजते तिच्या धमक्यांनी आम्ही सगळे घाबरून जाऊ आणि तिला आपलं समजू. पण नाही, असं अजिबात नाही होणार. त्या घरची सून फक्त पल्लवीच होणार. पण जोवर आशाचा घटस्फोट होत नाही पल्लवी आणि विजयचं लग्न नाही होऊ शकत ना. आशाच्या लग्नाचा शेवट घटस्फोटच आहे. हाच आहे, हा एकच पर्याय आहे. बस आम्ही तिच्या धमक्यांचं उत्तर शोधतोय. ती आम्हाला धमक्या देते की जर विजयने आशाला घटस्फोट दिला तर ती गोविंदला तर अडकवेलच, सोबत विजयलाही अडकवेल. कायदा तिच्या म्हणण्याप्रमाणे नाही चालणार. जर तिने कायद्याचा अभ्यास केलाय तर मी सुद्धा केलाय. आणि मी तुम्हाला शब्द देते की मी तुमच्या पतीला वाचवीन आणि माझ्या विजयला पण. आता तर लढाई समोरासमोर होणार आणि आपलं ध्येय फक्त एकच आहे की गिरधर शास्त्री आणि आशाला तोडणं. आणि ते तुटणार. बलराजजी, आशा सगळ्यांना धमक्या देत असते की ती गोविंदला शिक्षा मिळवून देईल आणि ती विजयलाही अडकवेल. मी तर आतापर्यंत हेच समजत होतो की न्यायाच्या मार्गाने चालताना आशाच्या समोर कोणीही येऊ ती आपल्या तत्वांशी तडजोड नाही करणार. आणि असं मी पाहिलेलंही आहे. माझ्या विरुद्ध केस लढताना तिने किंचितही वेळ लावला नव्हता. मी तर तिला वाढवलं होतं, मोठं केलं होतं.